जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला, जयाची मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्यमूर्ती, ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. महाराज गोंदवलेला परत आले, राम मंदिर बांधलं. परत राम मंदिरातून एकदा नैमिषारण्यात जायला निघाले. नैमिषारण्यात जाताना मग रामाचा अश्रुपात झाला. महाराज थांबले. तिथंच थांबल्यानंतर जास्त नामाचा प्रसार झाल्यानंतर एक प्रसंग आहे महाराजांच्या जीवनातला. विप्रसभा. श्री महाराज श्रीराम नामाचे महत्त्व रात्रंदिवस सांगत असत. कोणी भेटलं का त्याला नामस्मरणच सांगायचं, दुसरं काही डोक्यात नाही. नाम घे, तुझं चांगलं होईल ना, तुझं कल्याण होईल. मग असले अडचण तर त्याला मग तोडगा सांगून ती पण नामाला काय करायचं. ही गोष्ट जरी खरी तरी वैदिक कर्म मार्गाला त्यांनी पुष्कळ महत्त्व दिले, पण हे तितके खरे आहे. स्वतः ते नित्य स्नान संध्या करत आणि आपल्या जवळच्या लोकांना करण्यास सांगत. तर ब्राह्मण होते ना, ब्राह्मण लोक नामाकडे वळत नाही, कर्मकांडाकडे त्यांचं जास्त असतं. वैदिकी निर्णय गायत्री मंत्राबद्दल त्यांना फार आदर असून त्यांनी बंधवले 2 गायत्री पुरस्कारांनी केलं. वैदिक अनुष्ठाने तर त्यांनी पुष्कळ करवली. दुसरे गायत्री पुरस्कारांच्या वेळी झाले त्यावेळी कर्नाटक महाराष्ट्रातील विद्वान वैदिक विप्र गोळा झाले. त्यातले काही जण महाराजांची रामनामावर असणारी श्रद्धा पाहून नाराज झाले. संधी साधून एके दिवशी महाराजांना म्हणाले, महाराज आपला बाकीचा आचार व्यवहार उत्तम आहे, परंतु वेदाच्या आज्ञाप्रमाणे गायत्री सर्वश्रेष्ठ असताना आपण विप्रांना देखील रामनाम घ्यायला सांगता. ब्राह्मणाला काय वाटतं, बाकीच्या लोकांनी नामस्मरण करावं. आम्हाला वेदाचा अधिकार आहे ना, गायत्रीचा अधिकार फक्त ब्राह्मणांना ना वेदाचा. मग ही बाकीचे जे लोक यांनी करावं नामस्मरण, पण आम्ही मोठे आहे ना, ते स्वतःला पहिले भलते गर्विष्ठ समजत होते ना. मग तो कोबरायला कोणा त्रास दिला? कोण होता? रामेश्वर शास्त्री. ब्राह्मणच आहे नाही, आम्ही श्री ते शेतकऱ्याचं पोरगा म्हणजे ना, आम्हाला देवदेव सांगत असं होतं ना ते. आणि विप्रांना देखील रामनाम घ्यायला सांगते. अगदी वेदबाई अशी सांगण्याने आपण त्याची वेद श्रद्धा भ्रष्ट करीत असे आम्हाला वाटते. श्री महाराज म्हणाले, तुम्ही आपले मत इतक्या स्पष्टपणे मला सांगितले याबद्दल मी तुमचे कौतुक करतो. एकदा तुम्ही सर्वजण एके ठिकाणी जमा, मी तेथे येतो, तेथे आपण या गोष्टीचा निकाल लावू. महाराजांना त्याला समजून सांगायचं, पण मग एकाला सांगण्यापेक्षा सगळ्यांना सांगितलं तर त्याचा काय होतं, मग उपयोग होतो. ठरल्याप्रमाणे श्रावण वद्य एकादशीला श्रीराम मंदिरामध्ये मोठा दरबार भरला. मंदिर गच्च भरले. श्री महाराजांनी नवी कपणी घातली होती, कपाळावर मोठी केसरी गंध लावले असून हातात फुगडी घेतली होती. श्री महाराजांनी प्रथम रामरायाला नमस्कार केला आणि सर्व ब्राह्मवृंदांना केला. आसनावर येऊन बसल्यावर ते विप्रांना उद्देशून म्हणाले, तुम्ही वेद विद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी, भाग्यवान आणि पूज्य आहात. इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली, फार मोठे उपकार आहे. तुमची योग्यता खरोखर मोठी आहे. त्याच्या उलट माझी स्थिती आहे. मी या मानदेशात राहणारा एक आज्ञ मनुष्य आहे. मला वेदविद्येचा गंध नाही, मला ग्रंथाचे ज्ञान नाही. मी रामरायाचा एक दीनदास आहे. त्याच्या नामावर माझे प्रेम आहे. माझे म्हणणे आपण प्रेमाने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती आहे. वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानली आहे, बरोबर आहे, कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेले आहे. गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरे वैराग्य आणि पावित्र्य असावे लागते.
पूर्वीचे ऋषी मुनी जनबांधापासून दूर अरण्यामध्ये राहत होते. कुठं राहत होते? या राड्यामध्ये राहत नव्हते ना. उपासना करायची म्हणल्यानंतर तेवढं पावित्र्य लागतं. एकांत याचं हे नको, या विषयाचा त्रास करते. आता आले इलेक्शनवाले, असं निवांत जागा असली तीच गाली येतील ते, नाही का. म्हणून लोक कुठं जातात? तिकडं नर्मदेच्या कडाला गेले आणि तिकडंच राहिले. काही आलीच नको म्हणले, तिकडंच आश्रम बांधले, तिकडंच व्हायला लागले ते परत. कोण कुठं. उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठवले आहे. गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरी वैरागी पावित्र्य असत आहे. पूर्वीचे ऋषीमुनी जनधनापासून दूर अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत. कंदमुळे हा त्यांचा आहार असे. इंद्रिय संयम हा त्याचा मुख्य आचार असे. सत्य हे त्यांच्या वाणीचे भूषण असे. आता इथं नाईलाजानं खोटं बोलावं लागत आहे. त्यांचे म्हणजे नाईलाजानं बोलावं लागतं. इच्छा नसताना ना बोलावंच लागत. व्यवहारी सत्ता आहे, त्याला काय इलाज नाही ना. महाराजांचं म्हणणं आहे काय, काम क्रोध आणि लोभ जिंकलेले वैरागी ऋषी गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसे होती. श्री महाराज एवढे बोलत आहेत. तोच मध्ये एक विप्र म्हणाला, पण अरे इकडे समोर बसल ना, तिकडे कोण बसली? उद्धव इकडे वय, इकडे इथं बस, तिकडे बस. बोला इकडे ना. मध्येची एक विप्र उठला म्हणाला, पण त्या श्रेष्ठ ऋषींचे आम्ही वंशज आहोत. ते जे ऋषी होते ना पूर्वी, त्यांचेच आम्ही हे म्हणले. ही गोष्ट आपण विसरू नका. यावर महाराजांनी उत्तर दिले, खरी आहे तुमचे म्हणणे, अगदी खरी आहे. परंतु ज्या प्रकारचे जीवन ऋषी लोक जगत त्यापैकी आपल्याजवळ आता काय शिल्लक आहे याचा विचार करा. ऋषीचे राहणे, खाणे, पिणे, इंद्रिय संयम, सत्यनिष्ठा यापैकी आपल्यापाशी काहीच शिल्लक उरले नाही. त्या काळी ऋषींनी पर्जन्य सूक्त म्हटले असताना पाऊस पडत असे. कशी ताकद होती? सत्य. पावरच तेवढा होता ना, पावरच तेवढा होता. अत्यंत ते साधनच तेवढी आहे ना. आणि तेच सूक्त आज म्हटले असताना साधा वारच देखील सुटत नाही म्हणले. आता साधूचं छडीतोड बोलणं असतं ना, काय घे नाही कोणाला. ऋषींच्या अंगी तपश्चर्याचे सामर्थ्य होते, म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी शापाला देखील होती. शापादपी शरादपी सामर्थ्य असल्यानंतर असतं ते. आता शापय नाही, आशीर्वाद आहे नाही. किती काय आशीर्वाद दिला, कुठं काय नाही. शापय दिलं तर काही होत नाही का. वाणीचं जे सामर्थ्य आहे ना राहिलं, सत्याशिवाय ते सामर्थ्य येत नाही, साधनेनं येत असतं ते. म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्याच्या शापाला देखील होती. सध्या काळ फार निराळा आला आहे. जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा बदलली आहे. मालकीचे विषय भोगणाऱ्या ऋषीचे वंशज अत्यंत विषयासक्त झाले आहेत. तर काय करायचं. पण आज ब्राह्मणाची स्थिती पाहिली तर काय, तरुण पोरं जर ब्राह्मणाची पाहिले आज काय परिस्थिती आहे नाही का. त्यांना जगातल्या वैभवाची इच्छा उत्पन्न झाली आहे. त्यांच्या आहार विरामामध्ये फार बदल होऊन गेला आहे. वैदिक कर्म केवळ नाममात्र शिल्लक राहिले आहेत. वेद पठण करतात खरे, पण त्यांचा उपयोग कशा करता पोट भरण्यासाठी होतो. काय सामर्थ्य येईल ठेवायचं असं ठेवायचं करा असं नाही. इतक्यात दुसरे एक भटजी मध्येच बोलले, असे आहे म्हणून सर्व वैदिक कर्मे नाहीशी करावी की काय. आपल्यासारख्या शिकवणीचा असा विपरीत परिणाम होते स्पष्ट दिसून येते. आपल्या शिष्यापैकी किती जण रोज संध्या करतात ते कृपा करून सांगा. ही सगळे महाराजांना विरोधी ब्राह्मण. यावर श्री महाराज अगदी नम्रतेने म्हणाले, असा प्रश्न आपण मला विचारू नये, कारण तो आपल्यावर उलटण्याचा संभव आहे. संध्या न करणारी माझी माणसे जशी दाखवता येतील तशी रोज स्नान संध्या न करणारी, एकादशी न करणारे, कांदा लसूण खाणारे, धूम्रपान करणारे, परस्त्री आणि परद्रव्याचा अपहार करणारे, अहोरात्र परनिंदा करणारे वैदिक विप्रही दाखवता येणार नाहीत काय.
महाराज म्हणे तुमच्यावर उलटण्याचा संभव आहे. माझ्या बोलण्याचा हेतू आपण नीट ध्यानात घ्यावा अशी माझी विनंती आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्वत राहिली नाही. वैदिक कर्म आता संघटने कठीण होऊन बसले. अशा प्रसंगी आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने, याचा श्लोक भागवतातला, त्रेतायुगामध्ये हवनाने ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखय, द्वापारे परिचार्याम कलो तदादि कीर्तनात. कलियुगामध्ये हरिकीर्तनाना हे महाराजांना सांगायचं आहे. कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने, द्वापारा युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे नाम घेतले असता मनुष्याला भगवंताचे दर्शन घडते. महाराजांच्या मते शास्त्राच्या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते. तेरा कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते. 3 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होती आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते. श्री महाराजांनी संताचे नाव काढल्याबरोबर सर्व विप्र कोलाहल करू लागले. श्री महाराज गप्प बसले. इतक्यात कोल्हापूरचे उमराजकर शास्त्री उभे राहिले आणि म्हणाले, आम्ही संतांना मानत नाही. ब्राह्मण लोक संतांना मानत नाही. आपण जे विधान केले त्याला श्रुती प्रमाण दाखवा, नाहीतर आपले शब्द मागे घ्या. ब्राह्मण लोक फक्त वेद प्रमाण मानतात. त्यांना ते तुमचा गाथान फेता ज्ञानेश्वरी घेण नाही त्यांना. प्रसंग मोठा आणीबाणीचा होता. ज्या धर्माचार्यांच्या विधानांना वेद किंवा उपनिषदे यांचा आधार नाही त्यांच्या फजितीला पारावार नाही. वेदाचा पाहिजे, उपनिषदांनी. ही हिंदू धर्माची पुरातन परंपरा आहे. वेदविरुद्ध किंवा वेदबाह्य सिद्धांत प्रतिपादन करणारा मनुष्य पाखंडी समजला जाऊन कोणीही चांगला धर्मप्रेमी हिंदू त्याच्या वाऱ्याला उभं राहत नाही. श्री महाराज आता काय उत्तर देतात हे ऐकण्यास सर्व लोक उत्सुक झाले. तेव्हा अगदी शांतपणे आणि सर्वज्ञपणाच्या आत्मविश्वासाने महाराज बोलले, मला आपण महत्त्व देऊच नका, पण ज्ञानेश्वर महाराजांची बाजू आहे. आता त्यांनी स्पष्ट सांगितलं, वेद पाहिजे आम्हाला. तुम्ही जे सांगते याला वेदाचं काय प्रमाण? तुम्ही जे सांगते ते वेदात पाहिजे ना. म्हणजे ते वेद सोडून मानत नाही. आपण मला महत्त्व देऊच नका, पण श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री एकनाथ महाराज, श्री तुकाराम महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी इत्यादी ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतोय ते संत वेदबाह्य बोलतील कसे? तुकोबराय म्हणले ना, वेदाचा तो अर्थ वेद अनंत, म्हणजे वेदाचंच नाम आहे. वेदांना जे परमात्मा स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप तद्रुत्वाने संत जाणतात. नामाविषयी श्रुती प्रमाणच पाहिजे असेल तर अथर्व नवेदांतर्गत कलिसंतर उपनिषद पाहावे. तुम्हाला जर श्रुतीचं प्रमाण पाहिजे असलं, वेदाचं शास्त्राचं प्रमाण पाहिजे असलं तर त्याच्यामध्ये अथर्वण वेदांतर्गत कलिसंतोपनिषद पाहावे असे बोलून रामशास्त्री गिजरे यांना महाराजांनी या उपनिषदाची पोथी आणायला सांगितली. आता काय पुरावा हा सूर्य हा जयद्र तिथं काय पोथी आणल्यावर त्यांना वाचण्यास सांगता त्यांनी पुढील मंत्र वाचून दाखवले.
सर्वश्रुती रहस्य गोप्यतम ततरुणु येन कली संसार तारिष्यसि भगवाद्दि पुरुषस्य नारायणस्य नामोच्चारण मात्रेन निर्धुत कली भवति नाथ परतोपाय सर्व वेदेषु दृश्यते नास्य विधि सर्वदा शुचि अशुचि वा पठनं कोपि सायुज्यतामिति यदा सार्थ त्रिकोटी जपति तदा पुतो भवति शुद्धि मुच्यते. आता श्री महाराज म्हणाले वेद हे भगवंताचे वर्णन करतात, नाम देखील भगवंताचेच असे प्रगट करते. प्रत्येक वेद मंत्राच्या आरंभी हरि ओम असते, हे नामच आहे. जसे वेद हे अनादि आहे तसे नाम अनादि आहे. वेद हे अपरुष्य आहे तसे नामही अपरुष्य आहे. जसे वेद अनंत आहे तसे नाम अनंत आहे. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादि आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत. म्हणजे हे आधार जर नसता काय परिस्थिती झाली असते म्हणजे नाही का. महाराजांना काय प्रसंग आहे आता मोठा. अख्खे शास्त्री एका बाजूने आहे, महाराज एका बाजूने आहे. मग आता महाराजांनी ज्यावेळेस हे दाखवलंय प्रत्यक्ष त्या उपनिषेदातलं का नामानं काय होतं, नारायणस्य नामोच्चारण मात्रेन निर्धुत कली भवती. आणि खाली स्पष्ट सांगितलं त्रिकोटी जपती यदा सार्थ तदा पुतो भवती सत्यमुच्यते. सायुज्यातमेती, सायुज्य मुक्ती प्राप्त होती. भगवंताच्या नामाला ती नाहीत बंधने आहार विहाराची. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटीत चालली आहे. म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले. नाम हे आगंतुक नाही. आधी नारायणाने वेद सांगायच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम आहे. म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे, आपण नाम घेत जावे. किंबहुना नाम घेतले तरच वेदाचा खरा अर्थ आपल्याला कळेल. वेदाचा तो अर्थ इतरांनी वाहा बामणाला म्हणजे तुम्ही असेच गठडे वा म्हणले. वेदाच्या ग्रंथ डोक्यावर घ्या पण त्याचं वर्म तुम्हाला कुठं कळालं. वेद अनंत बोलीला अर्थ ही तुकाची विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. तुकोबरायांचं किती जुळतं मिळते याला प्रमाण. नाम घेतले तरच वेदाचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. श्री महाराज भाषण करीत असताना एकीकडे त्यांची लीनता, दुसरीकडे त्यांचा नामाबद्दलचा आत्मविश्वास, एकीकडे बोलण्याचा साधेपणा आणि आपलेपणा, दुसरीकडे स्वानुभवाचे तेज आणि भगवंताच्या निष्ठेचा निश्चितपणा, एकीकडे वादाची कुशलता, दुसरीकडे परंपरेबद्दल आदर. ह्या गोष्टी पाहून सर्व सभा त्यांच्या बाजूला वळली. तिथे जमलेल्या पुष्कळ विप्रांनी त्यांच्यापासून नाम घेतले. श्री महाराज वैदिक परंपरा टिकवण्यासाठी विशेष काळजी घेत असत. गुरुवारी शनिवारी सर्व देवांच्या रुद्र पवनामानयुक्त अभिषेक करण्याची व्यवस्था त्यांनी केली. वैदिकांना तसेच हरदासांना ते फार मान देत. वैदिकांनी कंठस्थ करून वेद रक्षण केले म्हणूनच आज आपल्याला मिळाले असे ते नेहमी म्हणत. गोंदावल्यास काशीस व पंढरपुरास त्यांनी वेद घोष करून वेद म्हणणाऱ्या विप्रांना पुष्कळ दक्षिणा देऊन तृप्त केले. परंपरेला मुळातून उपटून टाकण्यापेक्षा तिच्यामध्ये योग्य ती सुधारणा घडून आणणे खऱ्या सुधारण्याचे कार्य संतांनी कार्य केले. म्हणून त्यांनी वेदाचा अपमान न करता प्रस्तुत काळाला योग्य अशा रग जीवनात घडून आणला असे महाराज सांगतात. समोर निंदा करणारा हरिदास बनला. एकदा वाईच्या शास्त्री मंडळीने एक हरिदासाला तयार करून गोंदावल्यास रवाना केले. हरिदास भाऊ आपल्या सौभाग्यवतीला घेऊन गोंदावल्यास दाखल झाले. घोडे उभे करून बुवा मंदिरात आला. श्री महाराज तिथेच बसले होते. त्यांना किंवा रामाला नमस्कार न करता मोठ्या आढ्यातेने तो म्हणाला, ओ साधू बुवा, मी हरिदास आहे, वाईहून आलो आहे. हे ऐकून महाराज उठले आणि अत्यंत आदराने त्यांनी बुवाचे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण रामासमोर कीर्तन करणार आहे असे त्यांनी जाहीर केले. श्री महाराजांनी स्वतः सर्वांना मुद्दाम बोलवले. दुसऱ्या दिवशी बुवा कीर्तनास उभे राहिले आणि बरोबर त्यांच्या समोर महाराज एका पाटावर बसले.
मंदिर स्त्री पुरुषांनी गच्च भरले होते. आयशे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी. हा अभंगबुवांनी पूर्वरंगासाठी लावला. प्रथम इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर त्यांनी महाराजांची अगदी सरळ उघड निंदा सुरू केली. महाराजांवरच सुरू केलं कीर्तन नांगरदा. निळकंठ, गोपीनाथ, भवानराव वगैरे श्रोते क्रोधाने चुळबुळ करू लागले. आता महाराजांकडे मोठं हे होतं ना शिष्य परिवार. आता त्यांचं काय परिस्थिती झाली असं. त्याबरोबर महाराजांनी डोळ्याने त्यांना गप बसण्याची खूण केली आणि आपण स्वतः डोळे झाकून जप करीत बसले. 1.5 तास बुवांनी महाराजांनी यथेच्छ तोंडसुख घेतले. कीर्तन संपल्यावर आरती होऊन प्रसाद वाटला. शिष्टाचारास अनुसरून महाराज बोलले, बुवा कीर्तन फार चांगले झाले. किती किती कसं आवरलं असं नाही सगळं नाही का. हल्लीच्या कोणाला आवरण का एवढं. बाकीचे दम धरतीन का असं नाही का. एखादं संस्थानावर असला नाही का तिथंच जाऊन किती नाथांसारखी शांती सहनशीलता नाही का. यावर बुवा म्हणाले, तुम्ही काय ऐकले, तुम्ही झोप घेत होता. श्री महाराजांनी उत्तर दिले, छे छे असे कसे, तुम्ही जे बोलला ते सर्व मी लिहून ठेवले आहे पा. असे म्हणून पाठपोट लिहिलेले 2 कागद पाटा खालून त्यांनी बाहेर काढले. हा प्रकार पाहून तर बुवाने समजायला पाहिजे होते, परंतु उर्मटपणे पुन्हा म्हणाला, नुसते लिहून काय चाटायचे आहे, तुमचा हा भोंदूपणा टाकून द्या. पाठवेलच होता ना मुद्दाम. शास्त्रीनीच पाठवला होता ना तो. जे ब्राह्मण काही लागले सोयीला नाम द्यायला, पण काही काहींचं काही माघार घेत असते का शेवटपर्यंत लढतच राहायचे. तुमचा हा भोंदूपणा टाकून द्या. उगीच इतक्या लोकांना लादी लावून का बुडवता. बुवा हे शब्द बोलले मात्र श्री महाराज उठले आणि अंगातली कपणी काढून खिकीत बोलले, बुवा तुमच्या उपदेशाने मला आज वैराग्य झाले आहे. हे सर्व सोडून मी आता हिमालयामध्ये निघून जातो. बुवा हे शब्द बोलले मात्र श्री महाराज उठले आणि अंगातील कपणी काढून खिकीत बोलले, बुवा तुमच्या उपदेशाने मला आज वैराग्य झाले आहे. हे सर्व सोडून मी आता हिमालयामध्ये निघून जातो, पण तुम्ही देखील माझ्याबरोबर आले पाहिजे. असे म्हणून त्याला खिचीतच दारात आणले आणि बाहेर पाऊल टाकता सर्व मंडळींनी 300-400 स्त्री पुरुष इथे उभे आहेत. यापैकी कुणी पुढे यावे, रामाच्या पायावर हात ठेवावा आणि शपथेवर सांगावी की एका पैशाने तरी मी कोणाचा ओशाळा झालो आहे. महाराज म्हणे हा निंदा करत होता ना. रामाच्या पायावर हात ठेवावा, कुणीही पुढे यावी आणि शपथेवर सांगावी की एका पैशाने तरी मी कोणाचा ओशाळा आहे. नाहीतर मी रामाच्या शपथेवर सांगतो की मी कधीही कोणाला बुडवले नाही. तरी बुवा मी तुम्हाला हिमालयात नेणार. दुपारचा 1 वाजलेला. ऊन कडक ऊन पडलेले, त्यामुळे जमीन इतकी तापली होती की पायात काही न घालता चालणे शक्य नव्हते. श्री महाराजांनी बुवाला रस्त्यात खेचला. पाय भाजल्याने तो मोठ्याने ओरडू लागला. इतक्यात भाऊसाहेब केतकर पुढे झाले आणि म्हणाले, जेवायची सर्व तयारी आहे, आपण चलावे. श्री महाराज भयंकर संतापलेले दिसत होते खरे, परंतु मागे वळून अगदी शांतपणे हलक्या आवाजात ते भाऊसाहेबांना बोलले, पाणी मांडून तयार करा, याला घेऊन आम्ही आलोच. लगेच बोवाला ते जोराने मागे खेचू लागले. त्याला पुढे चालणे अशक्य झाले. अखेर तो वाळूतच बसला आणि धोतरात मुतला. आपल्या नवऱ्याची केविलवाणी अवस्था पाहून त्याची बायको रडू लागली. तेव्हा गंगाबाईने तिला कानमंत्र दिला आणि जाऊन महाराजांचे पाय धरण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने केल्याबरोबर आधीच नरमलेला बुवा महाराजांच्या पायावर पडला. मग श्री महाराजांनी देखील त्याला उचलून पोटाशी धरले आणि मंदिरात परत आणले. नंतर बुवाचा थाट काय विचारता. महाराजांच्या शेजारी बुवांचे पान, चांदीचे ताट
त्याच्या भोवती रांगोळी, जेवताना स्वतः महाराजांचा आग्रह. यानंतर बुवा 2 दिवस राहिला. त्याने पुन्हा उत्तम कीर्तन केले आणि श्री महाराजांचा अनुग्रह घेऊन आनंदाने परत गेला. काय जातं संतांचं पा. अजून एक पान वाचू म्हणजे काय होईल ते परिणाम होतो नाही का. जरी श्री महाराज परंपरा कशी रक्षण करीत याचे एक उत्तम उदाहरण पुढील प्रसंगामध्ये दिसते. महाराज रोज मंत्रपुष्पी म्हटली जात मंदिरात. ती म्हणणाऱ्या लोकात ऋग्वेदी यजुर्वेदी दोन्ही शाखाची मंडळी असत. श्री महाराज यजुर शाखी होते. त्यांच्यामध्ये बी परंपरा आहे आपले जसे आहे ना वेगवेगळे ते अशी गट तसं ते ब्राह्मणात सुद्धा त्याच्यामध्ये शाखा आहे. यजुर्वेदी शाखेची वेगळी, ऋग्वेदी शाखेची वेगळी. म्हणून यजुर शाखी मंडळींना जोर चढला. मंत्रपुष्प समिती घाई करू लागली आणि ऋग्वेदी यांच्या आधी देव म्हणू लागले. हे पाहून ऋग्वेदी मंडळींना राग आला. असे परिवर्तन झाले आहे की दोन्ही शाखाच्या मंडळींना तंटा लागून ऋग्वेद श्रेष्ठ की यजुर्वेद श्रेष्ठ याबद्दल वाद सुरू झाला. महाराजांच्या मंदिरात यजुर्वेदाला प्रथम स्थान असले पाहिजे असे यजुर शाखी म्हणत. तो सर्व वेदामध्ये ऋग्वेद आद्यवेद असल्याने कुठेही त्याला प्रथम स्थान असले पाहिजे असे ऋगशाखी म्हणत. शेवटी तंटा महाराजांपर्यंत गेला. दोघांचे म्हणे शांतपणे ऐकून घेतल्यावर महाराज बोलले, ऋग्वेद सर्व वेदामध्ये थोर वेद आहे. त्याच्यापासून आणि म्हणून त्याच्यानंतर इतर वेद उत्पन्न झाले. अर्थात ऋग्वेदाला सर्व ठिकाणी प्रथम स्थान दिले पाहिजे. ऋग्वेद आधी म्हणावा, नंतर इतर वेद म्हणावे. आपण नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपले लक्ष भगवंताकडे ठेवले तर असले क्षुल्लक वाद करायला वेळ सापडणार नाही. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना आपले लक्ष शब्दाकडे नसावे. अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे. आपण तेवढेच बरोबर विसरतो. म्हणून असले तंटे उत्पन्न होता. शहाण्या माणसाने असे न करावे. श्री महाराज गिरवीस असता सरदार पोतनीस आपले नवे जावई अण्णासाहेब आंबेगावकर यांना घेऊन दर्शनास आले. अण्णासाहेब 25 वर्षाचे तरुण, पुष्कळ इंग्रजी शिकलेले असल्याने देवावर त्यांची श्रद्धा होती, तरी साधू संतावर नव्हती. म्हणून आरंभीपासून ते महाराजांकडे संशयवृत्तीने पाहत होते. दर्शन स्नान झाल्यावर जेवणासाठी पाने मांडण्याची तयारी झाली. महाराजांनी स्वतः पाने मांडण्यास आरंभ केला. त्याची प्रत्येक हालचाल अण्णासाहेब पाहत होते. महाराज पाणी मांडू लागल्यावर ते म्हणत, अरे हे काय, एवढे मोठे साधू आहेत आणि असली हलकी कामे करतात, हा कसला साधूपणा बुवा. जेवणे आटोपल्यावर सर्व मंडळींनी विश्रांती घेतली. दुपारी 4 वाजून गेल्यावर पोतनीसांनी महाराजांना आपल्याकडे चहा फराळासाठी बोलून आणले. सर्व मंडळी बसले असता नवे जावई म्हणून त्यांच्या सासऱ्याने अण्णासाहेबांना आणून मुद्दाम महाराजांच्या शेजारी बसवले. आपल्याकडे कोणाचे विशेष लक्ष नाही असे पाहून महाराज हलक्या आवाजाने अण्णासाहेबांच्या कानात बोलले, जेवणाची पाणी मांडणे, झाडून काढणे, हलकी कामे मी करत असतो. ज्या शब्दात त्यांच्या मनात तो विचार आला होता तोच महाराज त्याच्या कानात बोलले. तेव्हा अण्णासाहेब फार चकित झाले आणि महाराजांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी एकदम बदलली. गांजाचे व्यसन असणारा एक माणूस साधूच्या दर्शनात जात असे. एवढंच वाचतं. त्याच्यामध्ये थोडा साईबाबांचा विषय आला होता काहीतरी. गांजाचे व्यसन असणारा एक माणूस प्रत्येक साधूच्या दर्शनात जात असे. दर्शन घेतल्यावर त्याचे मागणे ठरलेले असे. की हे कुठे बी असले संत साधू काय म्हणजे ते जायचं आणि तो म्हणायचा, मला 10 कोटी रुपये पाहिजेत. तुम्ही लक्ष्मीपती वश करून घेतला आहे. महाराजांना तो म्हणला. म्हणून तुमच्याकडून तुम्ही ते मला मिळवून द्यावेत. त्या काळच्या सर्व प्रसिद्ध सत्पुरुषांकडे ते जाऊन आलेला होता. कोणी गोड शब्दाने तर कोणी कटू शब्दाने त्या गांजे कसायला वाटेला लावला होता. शेवटी तो शिर्डीच्या साईबाबाकडे गेला. तो गांजाकर
त्यांनी त्याला 4 दिवस ठेवून घेतले आणि नंतर सांगितले, अरे हे बघ, मी बोलून चालून फकीर. आता होते साईबाबा फकीर नाही. माझ्यापाशी तुला काय मिळणार बरं? तू गोंदावल्यात जा, तिथे फार श्रीमंत आहेस. तो साधू फार श्रीमंत आहे. प्रत्येक राजाराम त्याच्या घरी त्याची सेवा करतो. साईबाबाला माहिती होतं साईबाबा कुठं ते कुठं. तू गोंदावल्यात जा, ते साधू फार श्रीमंत आहे. प्रत्यक्ष राजाराम त्याच्या घरी त्याची सेवा करतो. तिथे तुला पाहिजे ते मिळेल, पण माझे नाव त्याला सांगू नको. असे बोलून ते हळूच त्याच्या कानात म्हणाले, साईबाबा माझं नाव सांगू नको, पण पैसे मिळाले तर त्यातली 1 कोटी माझी बरं का. किती कोटी म्हणतो होता? 10 कोटी म्हणतो होता ना. हां, हळूच त्याच्या कानात म्हणाले, पैसे मिळाले तर त्यातली 1 कोटी माझी बरं का, म्हणजे मी ही फकीर एकदाची सोडून देईल. त्या गांजटाला हे बोलणे अक्षरशः खरे वाटून त्यांनी 1 कोटी रुपये साईबाबांनी देण्याचे कबूल केले आणि तो गोंदावल्यास आला. त्याने नमस्कार केल्यावर कोण, कुठले, केव्हा आले याची चौकशी करून श्री महाराज म्हणाले, आज आता फार उशीर झाला आहे, उद्या सकाळी मला भेटावे, मग आपण विचार करू. या रीतीने पहिल्या दिवशी त्याची बोळवण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता स्नान करून भस्माची पट्टी ओढून तो मंदिरात आला. महाराज मागे हात धरून फेऱ्या घालीत होते. तो कोणाशी शेतासंबंधी काही बोलत होते. त्याला पाहिल्यावर त्याकडे वळून ते म्हणाले, बोला, कोणत्या कामासाठी इतक्या लांब आपण आलात? तो म्हणाला, महाराज, काम दुसरे काही नाही, मला 10 कोटी रुपये पाहिजे, म्हणून मी आपल्याकडे आलो आहे. हे ऐकून श्री महाराज म्हणाले, हातीचे आहे एवढंच ना, 10 कोटी रुपयाची काय किंमत आहे? माझ्याकडे लागले म्हणते, तुम्हाला 10 कोटी रुपये देतो. पैशाची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही अगदी स्वस्त असा. हे शब्द महाराज इतके ठासून बोलले की त्याच्या बोलण्यावर 100% विश्वास बसला आणि तो म्हणाला, बस, याला म्हणतात सत्पुरुष. मी इतके साधू बघितले, पण यांच्यासारखा श्रीमंत साधू हे काही आढळला नाही. असेल तर शपथ. सगळे आपले भिकारी. आता सगळे आपले भिकारी, प्रत्येकाची भिक्षा मागण्याची तयारी. अरे कसले साधू, पण साधूच्या पायी लक्ष्मी दासी येऊन राहिली पाहिजे. तो म्हणतो, अरे कसले साधू, पण साधूच्या पायी लक्ष्मी दासी येऊन राहिली पाहिजे. याप्रमाणे त्या गांजटाला बनविल्यानंतर 1 दिवस जाऊ लागला. रोज तो महाराजांना पैशाबद्दल विचारी आणि ते देखील मोठ्या आपलेपणाने त्याला सांगत, हो हो, मी त्याच मार्गात आहे, बहुतेक उद्या रक्कम देईनच. 1 आठवडा असा गेल्यावर 1 दिवशी दुपारी 1 वाजता मंदिरातील सर्व मंडळी पानावर बसली होती आणि श्री महाराजांनी त्यांना जेवायला 4 बोलवणी पाठवली, परंतु तो काही केलं जेवायला येईन. ते म्हणे, मला पैसे दिल्याशिवाय मी जेवायला उठणार नाही. शेवटी श्री महाराज स्वतः उठले आणि त्याच्याकडे गेले. त्यावेळी त्याने आपली गांज्याची चिलीम, निखारा वगैरे वर ठेवून तयार केली होती. तो आता छापी लावून दम मारणार इतक्यात महाराजांची स्वारी तिथे त्याच्या समोर उभी राहील. त्याने ती भरलेली दगडाची भली मोठी चिलीम तशी जय भोलेनाथ म्हणून महाराजांच्या पुढे केली. त्यांनी पण एकही शब्द न बोलता ती घेतली. पुढे केलेली चिलीम नको म्हणणे हा श्री शंकराचा अपमान आहे असे गांजे पेणारे लोक समजू. आणि इतक्या
जोराने दम लावला की सबत गांजेची राख झाली महाराजांनी. दगडाची चिलीम आधीच जड, यात ती मोठी असेल तर मुरलेल्या माणसाला देखील दम लावणे कठीण जाते. मग नवख्या माणसाची अभ्यासाची गोष्ट राहू दे. ज्या पद्धतीने श्री महाराजांनी दम लावून गांजाची राख केली ते पाहून तो आश्चर्याने उद्गारला, अरे बापरे, आप तो मेरे से भी बडकर आहे. महाराज, आपला किती वर्षाचा अभ्यास आहे? गांजा वाढायचा. तर महाराज काय, श्री महाराज म्हणाले, चला चला आधी जेवायला चला. सगळी मंडळी खोळंबून बसली आहे. तो मुकाटाने जेवायला आला. यावर 2 दिवस गेले आणि त्यांनी पुन्हा तक्रार सुरू केली, आता पैसे मिळाले नाही तर आपण येथे राहायचे नाही. अशा निश्चयाने तो श्री महाराजांकडे आला. म्हणाला, महाराज, शेवटी पैशाचे आपण काय केले? श्री महाराज एकदम म्हणाले, अरे हो, मी तुम्हाला सांगायचीच विसरलो. मी काल रात्री सर्व पैशाची तयारी करून ठेवली आहे. तळघरामध्ये रुपयांच्या थैल्या भरून तयार ठेवल्या आहेत. तुम्ही नेण्याची व्यवस्था करा. पैसे तयार आहेत. हे ऐकल्याबरोबर त्याला मोठा आनंद झाला. तो म्हणाला, महाराज, आपणच सांगा ना, मी पैसे कसे घेऊन जाऊ? एवढे पैसे कसे घेऊन जाऊ? ते म्हणाले, अहो त्यात काय आहे, पैसे बैलगाड्यामध्ये घालून न्या. पण 10 कोटी रुपयाच्या थैल्या कितीतरी झाल्या आहेत, त्यांना 100 बैलगाड्या तरी कमीत कमी लागतील. तुम्ही बैलगाड्या आणा की माझे पैसे तयारच आहेत. पैशाच्या थैल्या तळघरामध्ये आहेत. हे ऐकून त्या गांजटाला इतका आनंद झाला. तितकाच थैल्या नेण्यासाठी 100 बैलगाड्या कुठून आणायच्या याची चिंता त्याला लागली आणि तो गप्प बसला. नंतर 1-2 वेळा त्याने पैशाबद्दल बोलणे काढले, पण महाराजांनी बैलगाडीचा प्रश्न पुढे मांडला. शेवटी कंटाळून तो परत जाण्यास निघाला. तेव्हा त्याला नाम देऊन पैशाचा नाश सोडण्यास महाराजांनी सांगितले. एकदा एका एकादशीला चूल बंद ठेवून महाराजांनी सर्व मंडळींना घेऊन मोठे भजन केले. प्रेमाने भजन केले. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वांना उपवास घडला. भजनानंतर महाराज म्हणाले, सगळेजण रामासमोर जप करीत बसा, तो काहीतरी खायला दे. 4:30 वाजता एक शेतकरी उकडलेल्या रताळाने भरलेली गाडी घेऊन आला. उत्पन्नातला 10वा हिस्सा श्री महाराजांना अर्पण करण्याचा त्याचा नवस होता. अर्थात सर्वांना पोटभर खायला मिळाले. फराळ झाल्यावर श्री महाराज म्हणाले, भगवंताचे स्मरण करणाऱ्याला देह धारणेपुरते अन्न वस्त्र मागण्याचा अधिकार आहे. जास्त लोभ मात्र नसावा, म्हणजे भगवंत खात्रीने देतो. कृष्णराव तरडी नावाचा एक मनुष्य गोंदावल्यास महाराजांच्या दर्शनाचा आला होता. एके दिवशी तो शौचाला जाऊन शेतातून परत येत असताना त्याला समोर एक मोठा नाग आढळला. त्याला पाहिल्याबरोबर कृष्णराव फार घाबरला आणि ओरडला, नागोबा, तुला महाराजांची शपथ आहे, तिथेच थांब, पुढे येऊ नको. असे शब्द ऐकून तो नाग तिथेच थांबला आणि श्रीकृष्णराव मंदिरात परत आला. थोड्या वेळाने त्यांनी गोष्ट सहज श्री महाराजांना सांगितली. तेव्हा ते बोलले, अरे अरे, जा, याची शपथ मोकळी करा, आपण असे करू नये. मंडळीने शेतात बघितले तर तो नाग तिथेच बसलेला आढळला. लांबूनच त्यांनी ओरडून शपथ मोकळी केली. तेव्हा तो आपल्या वाटेने चालता आला. निष्ठा काम कशी करते पाहणं. मोरगिरीच्या जवळ कोकीसरे नावाचे खेडे आहे. तेथे एक म्हारीण बाळंतपणामध्ये आडली. त्या बाईची नीट सुटका व्हावी म्हणून गावातील लोकांनी पुष्कळ खटपट केली, परंतु त्यांना यश येईना आणि तिचा जीव कासावीस होऊ लागला. त्या गावचा पाटील हरी हा श्री महाराजांचा शिष्य होता. पाटलाने महाराजांचे स्मरण करून तिला अंगारा लावला आणि आपण बाहेर नामस्मरण करीत बसला. अंगारा लावल्यानंतर तिला तंद्री लागली व श्री महाराज दिसले. त्यांनी तिच्या पोटावरून हात फिरवला आणि श्रीराम श्रीराम असा जप करीत जा असे तिच्या कानात सांगितले. आपण निघून गेले. तंद्रीतून ती जागी झाली तेव्हा तिची सुटका झालेली होती. काही दिवस गेल्यावर ती नवऱ्यासह मोरगिरीला गेली.
तेथे श्रीराम मंदिरामध्ये आपला नवस्तीने खेळला आणि गोंदावल्या श्री महाराजांच्या नावी 5 रुपये पाठवले. ते पैसे आले तेव्हा महाराज बोलले, शुद्ध भावनेचे फळ आहे. पुष्कळ वेळा गरीब अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावे. नामाने भावना शुद्ध होते आणि नंतर शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. नामाने प्रपंचातले प्रसंग निवळतात. यात विलक्षण असे काही नाही. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की